किती लोकांना मी आता बघतेय माझ्या क्लायंट्सना मेडिक्लेम घ्यायचा असतो, ह्या लोकांना मिळतच नाहीयेत. मला हे सांगतात की आपण पहिले SIP स्टार्ट करू, आपण पहिला पोर्टफोलिओ बिल्ड करू. मी अजून यंग आहे, मी 25 वर्षाचाच आहे, मी 28 वर्षाचाच आहे, मला काय लगेच काय होणार नाहीये, तर मग आपण SIP करावी, इन्शुरन्स नको. आता तूच मला उत्तर देणार आहेस. तू SIP केली आहे, तुला ऑफिस मधनं मेडिक्लेम आहे, आपण गृहीत धरू. आता तू उद्या जॉब चेंज करतोस आणि तुला डेंग्यू झाला आणि तुला जॉब मध्ये ब्रेक आहे किंवा तिथे प्रोबेशन आहे आणि मेडिक्लेम कव्हर्ड नाही, काय होणार? तू SIP करून समजा तू 2 लाख रुपये क्रिएट केलेस, बनवलेस, तू एवढ्या वर्ष मेहनत करून आपले पैसे बनवलेलेस, 2-5 लाख जे काय असते, आणि उद्या एका जॉब मधनं दुसऱ्या जॉब मध्ये जाताना काहीतरी गडबड झाली आणि ऍडमिट झालो, कोविडच्या सिनारिओ बघ, कितीतरी लोक ऍडमिट झालेले. अशा वेळेस जर का तुला 3-4 लाखाचं बिल आलं, काय होणार? पैसे आहेत आपल्याकडे मेडिक्लेमला, त्या मेडिक्लेमला कॉस्ट किती येणार होती? 10-15-20 हजार. 15-20 हजार आपल्याला एकदम झेपले असते भरायला. आता 3 लाख 4 लाख जेव्हा हॉस्पिटलचं बिल आलं, आपले जेवढी तू पैसे जमा केलेले तुझे SIPचे सगळे पैसे गेले इकडे, मग याला काय? मग त्यापेक्षा ते 15,000 जर का काढले असते, तुला कळलं हा वायफळ खर्च नाही, हा गरजेचा खर्च आहे, फक्त आपण कसं घेतोय ना त्याला, ते फार महत्त्वाचं. मग तिथे आम्ही म्हणतो SIP चालू कर, पण आपला एक बेसिक जो बेस स्लॅब असतो म्हणजे लाईफ इन्शुरन्स आणि मेडिक्लेम हे असलंच पाहिजे. पुढे जाऊन की पण डायबिटीज आहे, BP आहे, आर्थरायटिस आहे, हे सगळे बायपास झालेली आहे, आता ते म्हणतात मॅडम हम एक्स्ट्रा प्रीमियम भी देने को रेडी आहे, पण नाही मिळत. अशा केसच्या अगोदर आहे ना आपल्याला आपली इन्शुरन्स पॉलिसी असली पाहिजे. सो आम्ही तरी क्लायंटला रेकमेंड करतो की असली पाहिजे, कारण का नाहीतर जे पुढचे भवितव्यासाठी पैसे जमा केलेत ना, तेच मग आपल्याला इथे वापरावे आणि मग परत शून्यातनं तुझी सुरुवात.